इशारा येतोय त्याला श्री गणेशा केला जातोय। या वेळेस टाइम पटका आहे पाहूया 76 षटक पावतोय। क्या बात है, अप्रतिम जेल पहिला गडी फेल होतोय जेलच्या स्वरूपात। राहील की सुरुवात खूप चांगली इथं पाहायला मिळाली। यस या ठिकाणी शुभाग म्हणून सन्माननीय फैयाज शेख साहेबांचं या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। यावेळेस पवित्रा चेंज केलेला आहे, परंतु आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही। चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते त्यावेळेस येणारा काळ तुमच्यासाठी खूप अधिक चांगला असतो असं नेहमीच म्हटलं जाते। परंतु क्रिकेट असा एक खेळ आहे की तुमचं जे केलेलं वक्तव्य आहे, तुम्ही जे केलेला भाकीत आहे, तुम्ही जे वर्तवलेलं भविष्य आहे याच्यामध्ये बोल नेहमीच पाहायला मिळतोय, चुकी नेहमीच पाहायला मिळते। कारण आपण जर पाहिलं तर या क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तर मुलीची जागा नाहीये आणि आपण पाहतोय की अनिश्चिततेने भरलेला भरपूर असा हा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज आपण पाहिलं तर फैजू चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी। एकदा गोलंदाज तयार होतोय, या वेळेस उडवलाय अधिक उंची लांबी गाठेल काय पाण्यासारखं राहील, परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर झेल सुटलेला आहे, म्हणून असं म्हटलं जातं की मौका भी दिया और चौका भी दिया। यासीन चांगला प्रयत्न केला होता, परंतु अधिक उंचीचा चेंडू असल्या कारणाने आपण पाहतोय की जेच करण्यामध्ये कुठेतरी दिक्कत परिस्थिती निर्माण झाली आणि आपण पाहिलं तर हा चौकार घोषित केले गेला। धावसंख्येला बढती आकार पाहतोय आपण, 5 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत। अतिशय आक्रमक रूप भोलेनाथ यांचा महेश यांचा पाहायला मिळतोय। भोलेनाथ आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पुढील चेंडू यावेळी अजून एक तडाखा देण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र फसलेला आहे। फटका पाहूया काय घडतंय, आता मात्र चुकी नाहीये, फलंदाज बाद होते। अजून एक झेलच्या स्वरूपात उडावला आणि परिणाम स्वरूप आपण जर पाहिलं इथं मात्र झेल कन्वर्ट केला जातोय आणि फलंदाज फील्ड ठरला जातोय। निश्चित आपण नेहमीच विचार करतो या क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं क्षेत्ररक्षण जे आहे ते अधिक बळकट असावं लागतं। म्हणजे आपण जर विचार केला एखाद्या देशाची सीमारेषा जर ताकदवर सैनिक उभे असतील तर निश्चितच शिरकाव करण्यास दुश्मनाला कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण होते। तसाच इथे हा क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते फील्ड प्लेस हा फॉर्मॅट। इथं मात्र आपण पाहू शकता अधिक ताकदीने अधिक वेगाने चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय। निर्धावची होते संख्या धावसंख्या स्थिरती म्हणजे आपण पाहू शकता 5 धावा ऑन बोर्ड। आपण पाहतोय की आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे असं स्कोरर आम्हाला सांगून देत आहेत। खास करून आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेणारे पंकज खंडाकले आपण पाहू शकता कमी तिथं आम्हीची भूमिका त्यांची पाहायला मिळते। या वेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे, कुठल्या प्रकारची चुकी नाहीये। अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद।
निश्चित तुमच्याकडे आशा, उम्मीद, आकांक्षा, जिद्द, विश्वास या ज्या संबोधित गोष्टी आहेत त्या जर तुमच्याकडे असतील तर निश्चित कुठलेही कार्य तुमच्या हातून चांगलं होईल. आपण जर पाहिलं तर खेळाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं तर कुठेतरी सावरताना पाहायला मिळालं, त्यानंतर मात्र एक चौकार पाहायला मिळाला आणि मग मागे बोलून पाहिलं नाहीये. खास करून आपण पाहिलं तर फैजू याने आणि त्याच्यानंतर मात्र 2 गडी बाद करताना पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तुषार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 5 पाहायला मिळाली आणि 3 गडी बाद केले. म्हणजे किती किफायती ओव्हर आजच्या दिवसातील आपल्याला सर्वाधिक चांगली ओव्हर फैजू यांची आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया तुषार काय करतोय, कारण ज्यावेळेस तुम्हाला सुरुवात चांगली मिळून देते त्यावेळेस येणाऱ्या गोलंदाजांचा जो आत्मविश्वास आहे तो वाढला जातोय. ते आत्मविश्वासाने इथं मात्र गोलंदाजी होईल का हेही पाहण्यासारखं राहील. कारण जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वासाचा वजीर असेल त्यावेळेस समाजामध्ये असो किंवा खेळामध्ये असो तुम्ही तुमचं प्रावीण्य दाखवू शकता. तुमच्यामध्ये असलेली जी क्षमता आहे ती तुम्ही दर्शवू शकता. पाहूया तुषार टर्न होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चेंडूला टर्न केला आहे स्क्वेअर अंपायरच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव घेतली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळत नाहीये आणि एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अतिशय संत आणि खराब सुरुवात मित्र म्हणून आपल्याला पाहायला मिळते. खास करून आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे बालाजी स्पोर्ट सरवली या संघाने, पण त्या विपरीत घडत असताना दिसते. एमपी स्पोर्ट बल्ल्याने हा मात्र अतिशय ताकदवार संघ आहे. गोलंदाजीची ही धार खूप चांगली पाहायला मिळते. पुढे चेंडू, परंतु इथं मात्र इम्पीटच्या वरतून कॅपमध्ये चेंडू फेकून दिलेला आहे. चेंडू सीमा पार जातोय. एक येतोय दणदणीत चौकार. तर गेला पाहिलं की तब्बल 500 वर्षापासून ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतोय ती गोष्ट मात्र घडण्यात आली. जी श्रीराम प्रभूची प्राण प्रतिष्ठा तिथे मात्र करण्यात आली. पूर्ण संपूर्ण देश नव्हे तर पूर्ण जगामध्ये या गोष्टीचा डंका वाजताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तेच गीत इथं मात्र संपादन होत असताना पाहायला मिळाले. आपण पाहतोय दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावसंख्या 11 या अंकावरती अंकित केली गेली आहे. गोलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पवित्रा चेंज केला आणि इथेही चेंडू गॅप मध्ये जाईल. नो डाऊट अजून एक चेंडू सीमा पार. येतोय दणदणीत चौकार. यस, इथं मात्र एक चांगला फटका खेळण्यात आला. गोलंदाजी लय बिघडण्यासाठी आपण पाहिलं तर पवित्र चेंज केला आणि त्याच्यामध्ये यशस्वीता प्राप्त झाली. खास करून आपण पाहतोय फलंदाज भोलेनाथ यांच्या बॅट मधून एक चांगला फटका. पुढे चेंडू पुन्हा एकदा इथं मात्र आपण पाहिलं तर पवित्र चेंज केला होता, परंतु चेंडू मात्र स्टेजच्या वरतून निघून जातोय. कधी कधी असं होतंय की तुम्ही चेंडू टाकण्याच्या अगोदर तुम्ही भूमिका चेंज करताय तर तीच भूमिका ग्राही धरतात पंच, आणि इथं तसं काही चित्र मैदानाच्या मध्ये घडलंय का हे पाहण्यासारखं राहील. पुन्हा एक गोलंदाज तयार होतोय. यावेळेस उडवलाय ऑफ साइडला. इथं मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र सीमा पार पोहोचतोय. अजून एक चांगला फटका. येतोय चौकार. पोहोचली जाते. म्हणजे आपण पाहू शकता या ओव्हर मध्ये धावांची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हर मध्ये अप्रतिम वाक्याने जो षटक हाताळताना पाहायला मिळाला पाहिजे, परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर कुठेतरी जास्तीचा धावा खर्च केले जात आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 19 या अंकावरती.
अजूनही 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारेल याकडे लक्ष असेल निश्चितच. आपण पाहिलं तर बालाजी स्पोर्ट्स सरबली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर बॅकफूट पाहायला मिळालं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण रूप पाहायला मिळालं. त्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 3 चौकार पाहायला मिळाले. सागर पाटील यांनाच विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सागर पाटील मॅन फ्रॉम सरबली यांनाच विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती स्थान बनवायचं आहे. रोशन तर मात्र पहिल्या चिठ्ठ्यावरती एक चौकार लगावला जाते गोलंदाजीवरती. गोलंदाज एकदा तयार होते. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. इथे मात्र एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 24 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगती पथावरती पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आलेला आहे. त्यानंतर मात्र एक धाव. अजूनही आपण पाहिलं तर काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. तुम्हाला जास्तीच्या धावा धावफलकावरती जमा करावे लागतील, कारण एका बाजूला जर विचार केला तर एमपी स्पोर्ट बल्ल्याने आहे का अधिक ताकदीचा संघ आहे, बलाढ्य संघ आहे. चांगल्या चांगल्या फलंदाजाचा भरणा या संघामध्ये आहे. त्या कारणास्तव आपल्याला जास्तीच्या धावा जमा कराव्या लागतील. भले तुमच्याकडे गोलंदाजी खूप चांगली असेल, परंतु फलंदाजी तेवढे ताकदी तोला मोलाचे आहेत. संधी आहे तर त्या संधीला न दवडता मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज रोशन तयार होते गोलंदाजी मार्ग वरती. या वेळेस समोरच्या दिशेने पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरला लीड मध्ये चेंडू जातोय. चेंडू फरार होतोय सीमारेषे बाहेर. अजून एक येते चांगला प्रकारे चौकार. चौकारच्या माध्यमामध्ये 28 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. पहिल्या ओव्हरच्या ज्या 5 धावा जमा झाल्या त्याच्यावरती न लक्ष देता त्याच्यामध्ये अधिक कशा प्रकारे भर दिली जाईल या उर्वरित 2 ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वाडे शॉट ऑफ द डे म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. चेंडू सीमा पार दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. भोलेनाथ मात्र आपली कर्म कुशलता अर्पण करतो मैदानाच्या आतमध्ये. चौकारानंतर षटकार क्या बात आहे. पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस उडवलाय. इथे काय करता पाहूया. परंतु इथं मात्र झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज होते बाद. विकेट आहे याचे गांभीर्य आपण पाहिलं तर जाणलं गेलं. भोलेनाथ याने खूप चांगली सुरुवात करून दिली. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2-3 चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं होतं. नवीन फलंदाज सुजल येतोय. सुजलम सुफलम करण्यासाठी धाव फलकाला पाहूया अशा प्रकारे योगदान दिले जाईल. या वेळेस आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खोलवर टाकण्याचा चेंडू आपण पाहिलं तर पाहायला मिळत होतं. निर्धावची झाली सांगता. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं
षटक कंप्लीट दिले जाते का पंचांच्या माध्यमातून पाहण्यासारखं राहील. येस, या ठिकाणी आपण पाहिले तर षटक क्रमांक समाप्त होते तिसरं. चला खेळाला सुरुवात करायची आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. तर या गोष्टीचं सर्वसंघाने भान ठेवून आपण वेळेचा सहकार्य करत खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकाराच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. निश्चित ऑन फील्ड अंपायरने जो निर्णय दिला जाईल तोच मान्य केला जाईल, कारण थर्ड अंपायरची सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीये. त्या अनुषंगाने आपण सहकार्य करायचं आहे सर्व टीमने. रोशन थोडासा मागरा जरूर ठरला गेला, परंतु सुरुवातीच्या कालामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एक धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट आणि शेवटचा चेंडू आपण पाहिला तर अंतिम हाताळताना पाहायला मिळाला रोशन यांच्या माध्यमातून. अशा प्रकारे आपण पाहतोय या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि इथं मात्र 15 धावा. अशा प्रकारे आपण पाहतोय की 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, गणल्या गेल्या. अजूनही शेवटचा अंतिम षटक आहे. या षटकामध्ये किती धावा खर्च केले जातील हे पाहण्यासारखं राहील. मयूर येतो या वेळेस गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु हवं तसं बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाहीये. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. आपण जर पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचा मित्र सामना आहे. कमीत कमी 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे फाईट देऊ शकता. मागील मॅच सुद्धा आपण जर पाहिलं तर 46 धावांचं होतं आणि तिथेही आपण पाहिलं तर चांगली फाईट पाहायला मिळाली होती. आणि इथं धावसंख्या धावफलकावरती 35 लागली गेलेली आहे. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू फेकून झालेला आहे. यावेळेस सेपल क्रॉस झाले होते. चेंडूही आपण पाहिला तर गती कमी केली होती, स्लोअरचा मारा जरूर केला होता, परंतु फटका खेळताना त्या चेंडूवरती नजर कुठेतरी आपल्याला कमजोर पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बाकीचं काम विकेट किपर पूर्ण करतोय. निर्धावचे होते सांगता. शेवटचा अंतिम षटक हाणामारीचं षटक आहे. या वेळेस आपण पाहतोय की फटक्यामध्ये तेवढीशी ताकद पाहायला मिळाली नाहीये, परंतु आपण पाहतोय की एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, अजून एक फलंदाज होते रनआउटच्या स्वरूपात बाद. पाहायला मिळाल्या, परंतु या शेवटच्या आणि पहिल्या ओव्हर मध्ये कुठेतरी धावा कंजूसी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतात. कैजू आणि मयूर पुन्हा एकदा या वेळेस आपण पाहतोय त्रिफलाची फलंदाज बाद होतोय बोल्डच्या स्वरूपात.
यस आपण जर पाहिलं तर एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून मयूर हा खूप कारगर ठरतोय, कारण फक्त आपण पाहिलं तर दोन धावा खर्च केलेले आहेत आणि या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. म्हणजे ज्या पद्धतीने फैजू आणि सुरुवात केली त्याच पद्धतीने मात्र या इनिंगची एंड करत असताना मयूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या वेळेस मात्र उडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु इथं मात्र मौका भी दिया और चौका भी दिया, चेंडू सीमा पार होतोय चौका. धन्यवाद मनोज ठाकरे सर. सुंदर आवाज अशा दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ते देखील करतायत. मॅच लावते सुरुवात एका बाजूला संघ आपण पाहतो मध्ये एमपी स्पोर्ट्स कल्याणी आणि त्यांच्या सोबतीनं बालाजी स्पोर्ट्स सरवली, या दोन दिग्गज संघांदरम्यान नक्कीच आपण ही फाईट देखील पाहायला मिळतोय. आणि विजयासाठी अवघ्या 41 धावांची आवश्यकता आहे. 41 धावा कशा पद्धतीने चेस होतील नक्कीच याचं स्पष्टीकरण थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. यात मात्र शंका नाहीये. सलामीची पेर मराठा आतमध्ये सलामीची पेर मराठा आतमध्ये 41 धावांची आवश्यकता असताना द बायकर मॅन नक्कीच रन मशीन ऑफ कल्याणी एका बाजूला आपण पाहतोय यासिन आणि त्याच्या सोबतीनं सूरजला देखील पाहतोय. दोन्ही सलामीच्या बॅटर्स आक्रमक आहेत आणि 41 धावांचं लक्ष्य. सरवली संघाला या धावा नक्कीच डिपेंड कराव्या लागतील आणि सरवली
गावचे आमचे मित्र सागर पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक स्वागत असेल। विचार केला तर क्रिकेट जगतामध्ये अनेक क्रिकेटचे ग्रुप असतात, परंतु ठाणे ग्रामीण क्रिकेट जो ग्रुप आहे ना तो ऍक्टिव्ह असतो। राजकीय असो, सामाजिक असो किंवा क्रिकेटच्या नक्कीच परिपटलावरती हा क्रिकेट एकदम ऍक्टिव्ह असतो। आणि आमचे विकी केने असतील, त्याचबरोबर सागर पाटील असतील आणि अनेक इतर दिग्गज खेळाडू सातत्याने त्यावरती ऍक्टिव्ह असतात। जाऊयात मॅचच्या दिशेनं। मॅच लावते सुरुवात गोलंदाजी ट्रॅक वरती। गोलंदाज सज्ज होते मॅडम तो विकेट हो पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर उडवलाय, अगदी देखना स्ट्रोक, चेंडू जाईल वन बाउंस ओव्हर द लाईन, सीमारेषा दणदणीत खणखणीत चौकार। प्रशांतला पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये आणि त्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती सूरजचा हा अतिशय देखना फटका देखील पाहायला मिळाला। त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र 41 चं टार्गेट मधशात मध्ये आपण पाहतोय। आता मात्र आडव्या बॅटला ऑन साइडला देखना स्ट्रोक, डीप मध्ये दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतात चेंडूचा। अखेरीस चेंडूचा विजय होतो आणि चेंडू जाईल सीमारेषा पार। बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार। भगतच्या बॅटमधून हा लास्ट चौकार। चांगली फलंदाजी एकंदरीत पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय। आक्रमण चढवलं जातं, सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सूरज भगतच्या बॅटमधून गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रशांतला चांगली कामगिरी करावी लागेल। हो इथे मात्र नक्कीच लेग स्टिकच्या अगदी जवळून हा चेंडू गेला आणि पंचांचा वाईटचा इशारा। आपण त्याच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल। बॅटल सुरू आहे, संघर्ष सुरू आहे, दोन्ही नक्कीच संघर्षाच्या माध्यमातून आणि इथे मात्र या धावा रोखणं गरजेचं असेल। 41 धावा रोखाव्या लागतील, परंतु विचार केला तर चेसिंग करणारा संघ नक्कीच मागच्या 2 सामन्यामध्ये विजय संपादित केला होता आणि हा तिसरा सामना, तिसऱ्या सामन्यामध्ये चेसिंग करणारा संघ विजय होईल का याकडे सर्वांचं लक्ष। हो शरीराचा वेध घेतलाय, शरीरावरती जाऊन आदळलाय, भन्नाट वेग दुखापत झाली नसावी सूरज भगतला, कारण की देखील सातत्याने विचार केला तर अतिशय भन्नाट वेग होता गोलंदाजाच्या माध्यमातून आक्रमकता पाहायला मिळाली होती आणि त्या अनुषंगाने थोडंसं नक्कीच दुखापत झाले असेल तर आपण रेस्ट देखील करू शकता। पहिला जो सामना झाला होता नक्कीच त्या लढतीसाठी पायच असेल, नक्की ज्या गोष्टीकडे लक्ष असू द्या। अर्थातच पहिला सामना जिंकला होता आरडी किरवली, तर या संघाला नक्कीच पायच्या स्वरूपात नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे आणि पुढील मॅच नक्कीच दुसरा सामना जिंकला होता जय बोरपादेव आंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ अशी लढत असेल। आणि त्यानंतर मॅच भावाले ब त्यांच्या अगेन्स्ट आरसीसी राया आणि शेवटची लढत आवरीपाडा वर्सेस सरवली ब अशी ह्या लढती असतील। या गोष्टीकडे लक्ष असू द्या, या आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहेत आणि त्यांचं आपणास तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे।
तर पुढील मॅच साठी आपण देखील सज्ज राहायचंय. हंबिवली संघ आणि विजय संघ. ओहो, इथे मात्र आडव्या बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दांडी झाले गोल, विकेटची प्राप्ती, फर्निचर डिस्ट्रॉय, माघारी परतावा लागेल. फलंदाज सूरज भगत, बॅक टू द पवेलियन. सुरुवात करून दिली, फ्लाइंग स्टार्ट करून दिला आपल्या संघाला. तत्पर 3 चेंडू मध्ये 3 चौकार त्याच्या बॅटून आले आणि तदनंतर मात्र आपण पाहिला तर नक्कीच प्रशांतने चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल प्रशांतच्या स्पेल मध्ये आणि नवीन बॅटर अविनाश भगतला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 43 नक्कीच 41 चं टार्गेट आहे आणि नक्कीच 13 रन्स ऑन दी बोर्ड, 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली एकंदरीत सुरुवात झाली, परंतु विकेटची प्राप्ती सुद्धा गोलंदाज प्रशांतने मिळवून दिली आपल्या संघाला. हो, इथे मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्पर्धा वेगाने आल्यात. एकदा कंप्लीट, दुसऱ्या धावेचा होता प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा डाव होते समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 15 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच चांगली सुरुवात देखील म्हणू शकता. 41 चं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये आपण संघ पाहतोय एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने. हा संघ सरवली, बालाजी स्पोर्ट्स सरवली आणि नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने अशी लढत पाहतोय आणि अजूनही नक्कीच शेवटच्या अंतिम लढतीमध्ये सरवली हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत आज सरवली गावाचे 2 संघ आहेत आणि सरवली गाव म्हटलं तर नक्कीच आमचे साथी समालोचक मित्र विशाल पाटील नक्कीच यांच्याकडून देखील या दोन्ही संघांना शुभेच्छा येतात. त्यांचं देखील हार्दिक आभार करूया. चांगले समालोचक आहेत आणि नक्कीच मामा चषकामध्ये आपण त्यांना देखील ऐकणार आहोत. सुंदर अशी स्पर्धा सरवलीच्या क्रीडांगणावरती आपल्याला देखील पाहायला मिळेल. धावफलक 15 या आकड्यावरती स्टेबल आहे आणि येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कुणाल होते सज्ज. कुणालकडे आता मात्र जबाबदारी असेल संपूर्ण बालाजी स्पोर्ट्स सरवली या संघाची आणि एकंदरीत इथून मात्र चांगला खेळ त्याला देखील करावा लागेल कारण की 41 चं टार्गेट सेट केलं गेलं होतं. त्याचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी मात्र सज्ज झाले होते दोन्ही बॅटर. सूरजने स्वप्नमय सुरुवात करून दिली, 3 चौकार बॅक टू बॅक मारले आणि आता मात्र अविनाश आणि यासिन मोगलला चांगली कामगिरी करावी लागेल. आता मात्र स्ट्राईक बऱ्याच वेळाने यासिन मोगलकडे असेल ज्याच्या नावावरती माउंट सिरीजची एक बाईक देखील आहे. मांडेकर चषकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच ती बाईक त्याला देखील मिळाली होती आणि आज तशा पद्धतीचा खेळ तो देखील करेल का, कारण की आक्रमकता मोठे फटके मारण्यासाठी तो देखील जाणला जातो आणि आज वैयक्तिक आपल्या संघाच्या माध्यमातून खेळताना यासिन मोगलला आपण पाहतो ऍज अ स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर म्हणून. पला चेंडू शॉट ऑफ पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल इट्स अ माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. संगीत आपल्यापर्यंत पोहोचवला जातं. आज त्यांचा की आपण विचार केला तर जयंती आहे धर्मवीर आनंदीगे साहेबांची. 27 जानेवारी 1952 साली की त्यांचा जन्म झाला आणि ठाण्याला आणि ठाणे जिल्ह्याला एक ठाण्या वाघ मिळाला.
खरं म्हटलं तर कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता गोर गरिबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचं नेतृत्व त्यांनी देखील केलं आणि नक्कीच ठाण्याचं दैवत असं मानलं जाणारे नक्कीच सन्माननीय स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त आपण देखील अभिवादन करूया। माझ्या दिशेने एक धाव धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळेल, एक षटकार आला तदनंतर मात्र लगेच स्ट्राइक रोटेट करताना मधाच्या आतमध्ये यासिन मोगलला आपण पाहतो। आता मात्र स्ट्राइक असेल अविनाश भगत कडे। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 22 धावा 41 चं टार्गेट सेट करत असताना एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने संगाडव्या बॅटमॅन साइडला मारलेला फटका हा डीप मध्ये क्षेत्राच्या कॉर्नरच्या दिशेने भरधाव फेक आले मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव। एकेका धावेसाठी या ठिकाणी मात्र संघर्ष सुरू आहे, कारण की एक षटकार आला तदनंतर मात्र मॅच मध्ये थोडासा कमबॅक केला फलंदाजी करत असताना एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने या संघाने धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर 23 धावा एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने सन्माननीय मयूर शेठ पाटील यांनी नक्कीच पुरस्कृत केला। हा संघ धडाडीचे नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे त्यांच्या नावाने हा संघ मधाच्या आतमध्ये उतरला। ओहो स्विशचा देखना स्ट्रोक आणि चेडूला पाठवून दिला सीमा रेषा पार 6 धावांसाठी षटकार। षटकार आणि तदनंतर मात्र हा चौकार आला आणि चौकाराच्या मधीने धावसंख्या जाऊन पोहोचलाय तत्पर 33 या धावसंख्येवरती 41 लक्ष असताना या अतिशय सुरेखरित्या धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत। या षटकामध्ये थोडासा कुणाल महागडा ठरतोय आणि विजयासाठी आता मात्र समीकरण मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तत्पर उर्वरित 14 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता असेल। चला मॅच बॉल द्यायचा आणि पुढील मॅच साठी सज्ज राहायचंय आरसीसी राया आणि त्यांच्या अगेन्स्ट भावाले ब संघ दोन्ही संघ नक्कीच रिपोर्टिंग करतील, परंतु तत्पूर्वी आपण विनिंग असे मॅच देखील खेळणार आहोत। आयोजकांची सूचना येते कारण की या संघातील विजेता संघ फाईट करेल आंबिवली संघादरम्यान आणि नक्कीच दुसऱ्या फेरीतील हे सर्व सामने 3 षटकांचे देखील असतील। काल देखील असा शेड्यूल होता, आज देखील तसाच शेड्यूल असेल, या गोष्टीकडे लक्ष असू द्या। हा देखील फटका आपल्याला पाहायला मिळाला तत्पर नक्की चौकारासाठी आणि विजयाचा अगदी जवळ जाऊन ठेवलाय आपल्या संघाला। आता तशा दोन्ही बॅटर्सनी अप्रतिम फटकेबाजी मधाच्या आतमध्ये यासिन मोगलच्या पाठवून 2 चौकार आणि 2 षटकार आले आणि वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये तो देखील खेळ करतोय। धावसंख्या जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 12 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असेल। 12-4 चे समीकरण आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल। जतीनला पाहतोय चला आंबिवली संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं। आंबिवली संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या। विजय संघासमवेत लगेचच आपली मॅच असेल। 4 धाब्यांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज
जतीनला पाहतो इथे मात्र नक्कीच पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. डायरेक्ट हिटची संधी. ओहो इथे मात्र डायरेक्ट हिट लागला जात नाहीये आणि तत्पर पाहावं लागेल. अविनाशने या ठिकाणी मात्र कॉल केला की ही दुसरी धाव घेणं गरजेचं नाहीये कारण की वाईट देखील आले त्यावरती एक ऍडिशनल धाव अर्थातच वाईटच्या स्वरूपाने 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि आता मात्र विजयासाठी अवघ्या 2 धावांची आवश्यकता असेल. 2 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक असेल यासिन मोगलकडे. हो पुन्हा एकदा वाईट आणि इथे मात्र नक्कीच थोडीशी चुकी होते गोलंदाज जतीनच्या माध्यमातून. धावा आधीच कमी आहेत आणि इथे मात्र अशा पद्धतीने जर आपण अतिरिक्त स्वरूपाने धावा द्याल तर कुठेतरी नक्कीच महागडं ठरावं लागेल आणि त्याचाच पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतला जातो. यासिन मुघलच्या माध्यमातून अवघ्या 1 धावेची आता मात्र विजयासाठी आवश्यकता. हो पुन्हा एकदा वाईट नक्कीच या षटकामध्ये वाईटनेच सामना या ठिकाणी मात्र संपला आणि विजय संपादित केला एमपी स्पोर्ट्स बल्लारी या संघानं. बल्लारी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल बालाजी स्पोर्ट्स सरवडी संघाचा हार्दिक आभार. चला टॉस साठी या एमपी स्पोर्ट्स बल्लारी संघाचे संघ आहे आणि त्याच बरोबर आंबिवली संघाचे संघ आहे. दोन्ही संघांदरम्यान केला जाईल टॉस आमच्या टॉस बॉक्स मध्ये आणि या मॅचचा हिरो आपण देऊयात की त्याने अप्रतिम फटकेबाजी देखील केली. या मॅचचा हिरो नक्कीच नो डाऊट ऑल अबाउट ज्याने गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स आणि अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला नक्कीच एक वेगळ्या वळणावरती आणलं. तोच ठरला या मॅचचा हिरो फैजू द मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. तर फैजू आपण देखील या आणि दोन्ही संघाचे संघ आहे आपण देखील या बल्लारी आणि त्यांच्या सोबतीनं जय बोरपादे आंबिवली अशी लढत दुसऱ्या फेरीतील हे मॅच 3 षटकांचे असेल. नक्कीच टॉस करून घ्या आपण रेस्ट देखील करणार आहोत. प्रथमतः आपण फैजूला माधव मॅचचा पुरस्कार देऊया. फैजू या आपण देखील या माधव मॅचचा मानकरी ठरलाय कारण की 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि 3 महत्वाच्या विकेट्स देखील फैजूने घेतल्या होत्या आणि फैजूला आपण देऊया माधव मॅचचा हा पुरस्कार. अर्थातच आकर्षक ही ट्रॉफी दिली जाईल फैजूला. चला नक्कीच फैजूला आपण देऊयात ही आकर्षक ट्रॉफी. आमची विजय जाधव यांच्या शुभ हस्ते आपण देतो ही आकर्षक ट्रॉफी. नक्कीच चांगला खेळ चांगली गोलंदाजी केली आणि पुढच्या मॅच साठी एमपी स्पोर्ट्स बल्लारी आणि फैजू आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण टॉस करूयात मैदानात नक्कीच टॉस केला जाईल. आमच्या टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला जय बोरपादेव आंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट एमपी स्पोर्ट्स बल्लारी टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. अर्थातच शनिराज भाई यांच्या शुभ हस्ते आयोजक आहेत या स्पर्धेचे. नक्कीच सातत्याने आज चांगलं कार्य त्यांनी देखील केलं आणि सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पंकज प्रशंसा करेल. आमचे वकीब असतील शाकिब असतील त्याचबरोबर नक्कीच महेश असतील आणि नक्कीच चांगली ही स्पर्धा सांभाळली त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. टॉस जिंकलाय बल्लारी संघानं आणि त्यांचा डिसिजन अर्थातच बल्लारी संघ डिसिजन फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित हालो चिक हालो चिक हालो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आंबिवली संघ. 3 षटकांचा हा सामना असेल आणि नक्कीच पुढील मॅच मध्ये एमपी स्पोर्ट्स बल्लारी त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत जय बोरपादेव आंबिवली. दुसऱ्या फेरीतील ही लढत असेल आणि तदनंतर मॅच असेल आरसीसी राया आणि त्यांच्या सोबतीनं भावाले ब हा संघ असेल. तर बिग फाईट मॅच पुढील देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण की आरसीसी राया आणि आरसीसी रायाची रन मशीन अर्थातच
कामरान कुंबळे देखील सज्ज झालेत, अप्पू देखील आहेत. तर या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. मॅच जशी सुरुवात होईल फुरकान पावले देखील नक्कीच फुरकान कुंबळे देखील येतील यात मात्र शंका नाहीये. फुरकान पावले माफ करा, कारण की नक्कीच अनेकदा 12वे खेळाडू म्हणून आता आरसीसी राया संघाचे दानशूर व्यक्तिमत्व आणि आज ते देखील असतील. आंबिवली संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची पेर एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची. हा सामना असेल 3 षटकांचा आणि जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात आवाज आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे साथी समालोचक सन्माननीय मनोजजी ठाकरे सरांना ऐकूयात खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू.